नमस्कार. तर काल झाली आपली एफ ए कपची मॅच लिव्हरपूल विरुद्ध वोल्व्स आणि तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर जो सामना झाला इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये वोल्व्स विरुद्ध लिव्हरपूल, त्या सामन्यात लिव्हरपूलला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि म्हणजे त्या मॅचमध्ये लिव्हरपूलने प्रेसिंग वगैरे म्हणा तुम्ही, पण फॉर्मेशन वगैरे पण चांगली होती. परंतु ज्या मिस्टेक झाल्या ना, एंडला जी मिस्टेक झाली त्यामुळे हा सामना त्यांना पराभव स्वीकारावा लागला या सामन्यात. परंतु काल झालेल्या एफ ए कपच्या सामन्यात मात्र त्या पराभवाचा वचपा लिव्हरपूलने काढला आणि वोल्व्सचा 2-1 ने पराभव केला. आणि कालच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे कोच आहेत लिव्हरपूलचे आर्ने स्लॉट यांनी फॉर्मेशन जी वापरली होती ना, ती 4-3-3 फॉर्मेशन होती. आणि फ्रंट थ्री मध्ये आपण पाहायला गेलो तर काल गायपो, साला आणि रियो अंगोमोआ हा लहान मुलगा जो यंग जनरेशन टॅलेंट आहे लिव्हरपूलचे, त्याला खेळवण्यात आले होते. आणि त्या रिओने मतलब असा काही परफॉर्मन्स जो दिला ना लिव्हरपूलसाठी, एकदम ब्रिलियन्स आणि खतरनाक असा परफॉर्मन्स होता रिओ अंगोमोआचा फर्स्ट हाफमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच तोच राहिला या मॅचमध्ये. या मॅचमध्ये कर्टिस जोन्स, मोहम्मद साला आणि अँड्रे रॉबर्टसनने पहिल्या हाफमध्ये जो गोल मारला, जो बॉक्सच्या बाहेरून, जो गोलकीपरला अडवता आला नाही आणि पहिल्या गोलची नोंद केली लिव्हरपूलसाठी त्याने. त्यानंतर मोहम्मद सालाने छानसा अशा क्रॉसवर गोल मारला आणि त्यानंतर कर्टिस जोन्सने 3-1 ने तिसरा गोल मारून हा सामना लिव्हरपूलला 3-1 ने जिंकून दिला. जर या सामन्याचा विचार केला तर आर्ने स्लॉटचे जे सबस्टिट्यूशन होते म्हणा, व्हर्जिल व्हान डायकचा परफॉर्मन्स असेल, आलिसनचा परफॉर्मन्स असेल, अँड्रे रॉबर्टसनचा परफॉर्मन्स असेल, कर्टिस जोन्सचा परफॉर्मन्स असेल, सालाचा परफॉर्मन्स असेल, एकदम ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. मला हेच पटत नाही की ज्यावेळेस इंग्लिश प्रीमियर लीगची मॅच येते त्यावेळेस मात्र हे असा गलिच्छ परफॉर्मन्स का देतात. आणि एखाद्या डोमेस्टिक कपमध्ये हे छानसे खेळतात, म्हणजे एखादी मॅच चांगली खेळतात, एखादी मॅच पूर्ण खराब खेळतात. त्यावरून म्हणजे समजू शकत नाही की नक्की काय चालले आहे. आणि वर्ड्सला इंजुरी झाल्यामुळे तो आता सध्या टीमच्या बाहेर आहे आणि त्यानं इसाक पण बाहेर आहे. त्यामुळे आपल्या UCLच्या अपकमिंग मॅचेसला देखील हे दोघे जण नसणार आहेत. त्यामुळे पूर्ण भार हा मॅक ॲलिस्टर, कर्टिस जोन्स, अँड्रे रॉबर्टसन, मोहम्मद साला आणि रिओ अंगोमोआ यांना यासाठी मतलब याच्या येणाऱ्या मॅचेससाठी त्यांना तयार राहावे लागेल. आणि कोडी गायपोला येणाऱ्या मॅचेसमध्ये संधी न देता एखाद्या दुसऱ्या प्लेअरला त्याच्या जागी संधी देण्यात यावी आर्ने स्लॉट करून, ही फॅन्सची अपेक्षा आहे. आणि पाहूयात की आता येणाऱ्या सामन्यात लिव्हरपूल काय करते, आर्ने स्लॉट काय करतात. आणि जर आपल्याला टॉप 3 2 3 4 इंग्लिश प्रीमियर लीगच्या स्पॉटमध्ये राहायचं असेल तर आपल्याला येणारे सर्व सामने जिंकावेच लागतील, कारण की चेल्सीनी ॲस्टन व्हिला सुद्धा आपल्याबरोबर रेसमध्ये आहे या स्पॉटमध्ये. आणि पाहूयात की येणाऱ्या मॅचेसमध्ये आता काय होते. तर दुसऱ्या जर ला लिगाचा विचार केला तर काल रिअल मॅड्रिडने सेल्टा विगोचा पराभव करून 2-1 ने हा सामना जिंकला. पण रिअल मॅड्रिडचा परफॉर्मन्स अत्यंत खराब असा होता. अर्धा गुलेर सोडला तर कोणीच असा चांगला परफॉर्मन्स दिला नाही. पण लक म्हणतात ना, शेवटच्या मिनिटात तोचेपणीने गोल मारला आणि त्यामुळेच रिअल मॅड्रिडचा 2-1 ने विजय झाला. आणि जर परफॉर्मन्स बघितला तुम्ही ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्डचा असू द्या, एवढा काही खास असा परफॉर्मन्स नव्हता. आणि त्यांनी ज्यांचे यंग प्लेअर होते तेच बऱ्यापैकी आपल्या टीममध्ये खेळवले होते, कारण की बऱ्यापैकी जी मेन टीम आहे रिअल मॅड्रिडची ती इंजुर्ड आहे. आणि त्यांचा आता येणारा सामना हा मँचेस्टर सिटी विरुद्ध UCL मध्ये होणार आहे. तर पहिल्या लेगमध्ये यातले बऱ्यापैकी प्लेअर अवेलेबल नसणार आहेत त्या मॅचसाठी. तर प्रचंड असा संघावर आता ताण आहे आणि ते कसा परफॉर्मन्स देणार आहेत ते त्यांच्या फॅन्सला माहिती, की येणाऱ्या सामन्यात त्यांना मोठ्या पराभवाला देखील सामोरे जाऊ शकतात ते या परिस्थितीमुळे. त्यानंतर लीग 1च्या सामन्यामध्ये मोनॅकोने PSG चा पराभव करून आपला रिवेंज कंप्लीट केला UCL मधील. आणि हा सामना जर पाहिला तर PSG चा परफॉर्मन्स खूप खराब होता. जसे की म्हणजे ते खेळतात त्या दृष्टीने गेल्या वर्षी जे खेळत होते तो खेळ आणि आत्ता सध्याचा खेळ यामध्ये खूप मोठी अशी तफावत आपल्याला पाहायला मिळाली. आणि मोनॅकोने याचाच फायदा उठवून हा सामना आपल्या बाजूला खेचला. आणि मोनॅकोचे जे 2-3 प्लेअर होते त्यांनी इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स शो करून हा सामना त्यांच्या बाजूला ओळवला. तर हे काल काही मॅचेस झाला त्याविषयीचे हे काही ॲनालिसिस होते. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला असे ॲनालिसिस आपल्याला ला लिगा असू द्यात, बुंदेसलिगा असू द्यात, प्रीमियर लीग असू द्यात, इंडियन फुटबॉल असू द्यात, या संबंधित व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील, ते देखील मराठीतून. तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि नव्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. गॉड ब्लेस यू ऑल. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.